आता CPM बद्दल आपलं बरंच बोलणं झालं, पर नेमकं आपल्याला रिझल्ट कशा पद्धतीने येतील. आपण ज्या वेळेला सोशल मीडियामध्ये पे करतोय किंवा कोणत्याही मार्केटरला, फ्रीलान्सरला, एजन्सीला पे करतोय, तर त्याच्यातून आपल्याला रिझल्ट कशा पद्धतीने येतात. सोशल मीडिया काय त्याची गॅरंटी घेते का? जसं तुम्हाला मी आधी सांगितलं, ते चार्जेस कशा पद्धतीने घेत आहेत, तर पर इम्प्रेशन्सवरती घेत आहेत. तुमची ॲडव्हर्टाईज मी 1000 लोकांना दाखवली, मी 30 रुपये घेणार, मी 40 रुपये घेणार, मी 100 रुपये घेईन, मी 200 रुपये घेईन, मी 2000 रुपये घेईन. 100 लोकांना मी 1000 लोकांना तुमची ॲडव्हर्टाईज दाखवली, माझं काम संपलं. सोशल मीडियाचं एवढंच काम आहे. आपली ॲडव्हर्टाईज ज्या वेळेला या युजरला दिसते, तर ते युजर एखादी पर्टिक्युलर ॲक्टिव्ह कधी घेतील, तर आपली ॲडव्हर्टायजेसमध्ये असं काहीतरी मेन्शन केलेलं असेल की जेणेकरून कस्टमरला त्यातून काहीतरी बेनिफिट होत असेल, आणि त्यावेळेला कस्टमर ॲडव्हर्टाईजवरती आपल्या क्लिक करेल, आपल्याला कॉल करेल, आपल्याला मेसेज करेल, आपल्याला त्याची माहिती देईल, आम्हाला फोन करा म्हणून, किंवा आपल्या वेबसाईटवरती व्हिजिट करेल, किंवा आपलं नाव तरी माहीत होईल, किंवा आपल्या पोस्टला लाईक करेल, कमेंट करेल, काही होऊ शकतं. बरोबर? तर ही जो रिझल्ट असो, ह्याच्यामध्ये मेटा किंवा फेसबुक ह्यांचा काही भाग राहत नाही. हे टोटली डिपेंड असतं तुमच्या मार्केटिंगच्या स्किलवरती. तुम्ही किती त्यामधून आउटपुट डिराईव्ह करू शकता. ठीक आहे, या व्हिडिओपुरतं एवढंच.